सतत आता महापौरवर बोलणं आम्हालाही आता कंटाळा आलाय. कारण प्रतापच असे आहेत की किती मांडावे आणि किती झाकावे. मुळामध्ये माझ्या हातामध्ये प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावामध्ये हा स्थायी समितीचा प्रस्ताव आहे. त्याच्यात 25,12,000 ही संख्या महापौर कार्यालयीन कामासाठी महापौर कार्यालयाच्या हाताळणी करता, समाज माध्यम हाताळणी करता. त्याच्या आधी 10 लाख आणि समथिंगवर असे पैसे गेल्या 3 महिन्यात दिले. आता हा वर्षभरासाठी आहे. हा 25,12,000 हा प्रस्ताव आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी ऐकते की महापौर म्हणतायत की हे माझं नाहीच आहे. पण नेमकं करताय कोण? 3 तिगाडी आणि गाडी बिगाडी असं भाजपचं चाललं आहे का? भाजपामध्ये स्थायी समिती काय बोलतो ते सभागृह नेत्याला माहिती नाही. सभागृह नेता काय म्हणतो ते महापौराला माहिती नाही. महापौर काय म्हणतात ते दोघांनाही माहिती नाही. आमच्याबरोबर तर संवादच नाही. पण नेमकं काय चाललंय काय? अरे ही महापालिका आहे. करदात्यांच्या पैशातून येणारा जो पैसा आहे तो सगळीकडे प्रत्येक ठिकाणी दिला जातो. परंतु महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात. आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांच्या निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला. महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही. महापौरांच्या कार्यालयाकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात ते म्हणत आहेत की हा महापौरांच्या प्रसिद्धीचा स्वतंत्र खर्च नाही तर BMCच्या संपूर्ण सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी खर्च आहे. मात्र जे प्रस्ताव आहे त्यात केवळ महापौरांच्या कार्यालयाचा एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे तफावत आहे, पूर्ण तफावत आहे. एक तर प्रशासन खोटं बोलत आहे आणि महापौर खरं बोलत आहेत, किंवा महापौर खोटं बोलत आहेत आणि प्रशासन खरं बोलत आहे. आता ते प्रशासनाने सांगावं, कारण काल असंच चाललेलं. हा खोटं बोलतोय, तो तरी खरं आहे. मग आज तर अगदी ऐरणीवर आलेला प्रश्न आहे, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय आणि मुंबईकरांच्या पैशाची का लूट करताय. तुमच्या हातात जो प्रस्ताव आहे तो या संदर्भात त्यामध्ये नेमका काय उल्लेख आहे? तुमचा नेमका काय दावा आहे? तो महापौरांच्या प्रस्तावाची जी कॉपी तुमच्याकडे 1 ऑगस्ट 2024 हा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये स्थायी समितीचा प्रस्ताव आहे आणि याच्यामध्ये सरळ उघड लिहिलं आहे, महापौरांच्या कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणी करता दिनांक 1 ऑगस्ट हे बघा, हा पेपर माझ्या घरचा नाही आहे. हा पेपर महानगरपालिकेच्या चाललेल्या कामकाजामधला एक पेपर आहे. आणि आत्ता जर अशा पद्धतीने जे नवीन एक पद्धत काढली आहे भाजपने, 5 लाखापासून 75 लाखापर्यंत कुठलंच टेंडर बिंडर न करता डायरेक्ट स्थायी समितीनं आणायचं आणि पास करायचं. हे 5.75 त्याला म्हटलं जातं. हे 5.75च बोगस आहे. आतापर्यंत 5 लाखापर्यंत होतं, त्याची वाढ 75 लाखापर्यंत केली. म्हणजे डायरेक्ट 1 कोटीला जायचं नाही. 5 कोटी तुम्हाला खर्च करायचे असतील तर 5.75चे असे 5-4 ठराव आणायचे असे आणि लोकांची लूट करायची.